ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश, तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा, क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हालचाली, शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र सुरू, धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर मी ठाम, आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही, मुंडेंच्या भेटीनंतरच्या टीकेला सुरेश धसांचं प्रत्युत्तर। सुरेश धस कधीही पलटी मारतील, बीडचे लोक मला सांगायचे, धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला, जनता त्यांना क्षमा करणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल, बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करणार, रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर न्यू इंडिया बँकेवर निर्बंध। म्हाडा मुख्यालयामध्ये अधिकाऱ्याच्या दालनामध्ये महिलेनं नोटा उधळल्या, आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला, 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली जात नाहीत, महिलेचा आरोप। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार, जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 कडे, तडे गेलेल्या शिळांना काचा चिकटवल्याचा प्रकार। सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास, गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली, अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र। अटल सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद, MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार, प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार।